तुम्ही सांगितलं मागायचं नाही, पण मी तुम्हाला सांगितलं जर तो देत असेल तर मी काय घेऊ नये म्हणून त्याने सांगितलं माझ्याकडे काहीतरी माग, म्हणून मी मागितलं. काय मागितलं? एक मुलगा दिला. परत जा. काय सांगितलं? बोलोपाने सांगितलं परत जा आणि त्या देवाला सांग मुलाच्या बापाने जशी आयुष्यभर तुझी सेवा केली, आयुष्यभर तुझी भक्ती केली, असा भक्ती करणारा मुलगा मला दे. म्हणून जन्माला तू खूप बरा आहे, एकही वारी चुकवली नाही, तू खूप बरा आहे. अशी भक्ती करणं गरजेचं आहे महाराज. भक्ती नावात भक्तीबद्दल किती बोला महाराज, किती बोला, कमीच. सगळे संत आहेत, काय करतात ते? भक्तीपेक्षा काय वेगळं? मग पहिले भक्तीला धरले हाती, पाठी ज्ञान वैराग्य येते. पहिलं काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे. एक दिवस सगळे भक्त, मला काय सांगायचं, चित्तदेव नाही का, सगळे भक्त देवाला भेटण्यासाठी गेले. सकाळी सकाळी गेले. सकाळी सकाळी गेल्यानंतर गंमत काय झाली, चित्तदेव नाही का, देव सुद्धा देवाची पूजा करत होते. काय करत होते? देव सुद्धा कोणाची पूजा करत होते? देवाची. हे सगळे संत मंडळी गेले, भक्त मंडळी गेले. म्हणजे कुठे गेले आमचे मालक? आई साहेब, त्याने सांगितलं तुमचे बाप देव पूजा करतात. काय करतात? यांना प्रश्न पडला का आमचा बाप नक्की कुणाची पूजा करतो? जर देवच आहे तर हा कुणाची पूजा करत असेल? हे म्हणले आपण सगळेजण देव आल्यानंतर विचारू. सगळे बसले. जसं पाहुणे गेल्यानंतर चहा पाणी होतो असे सगळे संत मंडळी बसले. सगळे चहा पाणी झालेलं आहे आणि मालक देव पूजा करून वरती आले. देवघर कुठं होतं? तळघरामध्ये होतं मायबाप. आणि देव वरती आले. अरे म्हणजे संत मंडळी तुम्ही कधी आलात? सांगितलं तुम्ही देवाची पूजा करायला गेले तेव्हा आम्ही आलो. म्हणजे आम्हाला एक प्रश्न विचारायचा. बोला ना म्हटले, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा बोला, मी त्याच्यासाठी जाय. म्हणले आमचा देव तुम्ही आहे की नाही? मग आज आम्हाला तुमचे देव पाहिजे. आणि मग हरकत नाही म्हणजे चला. मग त्या तळघरामध्ये गेल्यानंतर जेवढे संत होते ना त्या सर्वांच्या मूर्ती होत्या मायबाप. काय होत्या? सर्वांच्या मूर्ती होत्या. आणि त्या सगळे म्हणजे हे सगळं आपण आहोत. म्हणजे अजून एक देव दाखवायचा राहिलाय तुम्हाला, तो पहा. सगळ्या मूर्ती पाहून झाल्या मायबाप. आणि शेवटची असणारी मूर्ती पाहण्यासाठी खूप मोठी सोन्याची पेटी होती महाराज. सगळी संत मंडळी जवळ गेलेली आहेत. मोठी पेटी उघडली, तिच्यातून तिच्या बारकी पेटी काढली, ती उघडली, तिच्यातून बारकी पेटी काढली, ती उघडली, त्याच्यातून बारकी पेटी काढली, ती उघडली, त्याच्यातून बारकी पेटी काढली. अशा 6-7 पेट्या काढल्या. आणि सगळ्यात लहान इतकी लहानशी पेटी होती सोन्याची. सगळ्या पेट्या कायच्या होत्या? सोन्याच्या. आपली एकच अंगठी, पण आपण कांद कसं बटाट कसं म्हणतो महाराज. पण ज्याची जर देव ठेवण्याची पेटी जर सोन्याची आहे तो किती मोठा श्रीमंत असला पाहिजे. आणि मग ती शेवटची पेटी खोलली. त्या पेटीतून अशी एक पुडी काढली मायबाप. आणि ती पुडी खोलल्यानंतर त्याच्यात काय होत होतं? माती होती. काय होत? अरे म्हणजे देवा इथं माती. अरे म्हणजे ही माती साधी नाही, ही माती तुमची आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. ही जी माती आहे ना, ही साधी माती नाही, ही माती तुमच्या चरणाची माती आहे. म्हणून पंढरपूरच्या वाटेने देव पाठीमागून धावत चालत असतो. कुणासाठी हो? आणि आपण काय करतो? फलटणला गेलो 2 दिवस मुक्कामी. पहिल्या दिवशी आपण दांडावडी, तू कुठं पंढरपूर का? मी आलो पंढरपूर. काय जेवायला गेलो होता का तिथं? काय काय पंढरपूर मध्ये? अरे जर देव जर माऊलीला नेण्यासाठी जर आळंदीत येतोय आणि तुम्ही कायला पंढरपुरात जाता अडचण करायला? त्याच्याबरोबर चालत जा ना, कारण तो सतत तुमच्या पाठीमाग आहे. याला भक्ती नावाची गोष्ट म्हणतात. मग भक्ती कशी करावी? पुंडलिकासारखी करावी. आणि ज्याने आई बापाची भक्ती केली तो बाजूलाच आहे. पुंडलिकाने आई बापाची भक्ती केली म्हणून हे सगळं आपल्याकडे उभं आहे महाराज. आणि आज जे सत्य चाललेत ना, ही कीर्तन, प्रवचन, भजन,
तर हे सगळा प्रकार पुंडलिकाचा आहे. जर पुंडलिकाने जर त्या मालकाला विटेवर उभं नसता केला ना, तर ते विटेची किंमत आपल्याला कळली नसती. तर ती विटेची किंमत आपल्याला कुणी कळून दिली तर पुंडलिकाने दिली. मग आज आपल्या काही भरपूर पुंडलिका आहेत. आई बापा कुठे पुंडलिकाची? आज मी त्या कोटमदाऱ्या फाट्यावर सुद्धा पाहिला, पळसटिका फाट्यावर सुद्धा पाहिला आज वृद्धाश्रम. सांगा मला, जर वृद्धाश्रम कमी झाले पाहिजे ती वाढत चालेल, जवळ येत चालेल. आता उद्या आपल्याला अडचण झाली तरी लांब नको जायला, जवळच आहे ना. काय सांगावं माय बाप, बापाने काय केलं नसेल, आईने काय केलं नसेल. 9 महिने रजात वागायला एका शिष्याने गुरुला प्रश्न विचारला, देवा गुरुदेवा मला एक तुम्हाला विचारायचं, मला माझ्या आईची सेवा करायची, तिचं उपकार मला फेडायचे देवा. गुरुला शिष्य विचारतो. ठीक आहे मला, मला आनंद वाटला, तू माझा शिष्य याचा मला आनंद वाटला, तू जर आईची सेवा करत असत मला आनंद वाटला. पण त्याच्या अगोदर मी तुला एक प्रश्न विचारतो आणि मी सांगत ते करायचे. त्याने काय करायचं? वीट किती किलोची असते हो? लेतले 5 किलोची तर नाहीच, पण धरली आपण 5 किलोची धरली, ती वीट घेऊन इकडे म्हटला आणि एक शेरा दिला, उद्या सकाळी 7 वाजता ही वीट त्या शेल्यात गुंडाळायची आणि पोटाला बांधायची. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत पोटाची वीट सोडायची नाही. सोपं काम आहे. शिष्याने सांगितलं. मला काय सांगितलं लक्षात आले का? सांगितलं सोपं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्नान संध्या झालं, गुरुने दिला मंत्र साधना वगैरे सगळे झालेले, चहा पाणी